तर आता नाही तर चालू आहे बिर्याणी. मम्मी त्यांच्यासाठी बिर्याणी बनवते. काल आमरस चपाती बनवली होती आणि परवा पनीर बनवलं होतं आणि आता बिर्याणी बनवतोय. आज रविवार आहे त्याच्यामुळं. हे बघा मस्त असं चिकन शिजते आता आणि याच्यामध्ये आता मी तांदूळ ॲड करणार आहे. तर आता आहे ना आज आम्ही चाललेलो आहे लांडोरखुरी गार्डनला. काल गेलो होतो गीताधामला आणि आज तर आज आम्ही तिकडे चाललोय फिरायला आणि मग एक्झिबिशन मध्ये जाणार आहे. तर चाललोय आता. बराच टाइम झालाय. बघू आता किती टाइम भेटतो. आम्हाला 5 तर वाजले. इथं 6 पर्यंतच असतं ते गार्डन. जितका टाइम भेटेल तितका भेटल आणि मग जाऊ तिकडे फिरू थोडंसं. आज जळगाव आहे ना मम्मी. म्हणलं आता काय जळगाव मध्ये आम्ही थोडेच राहिलोय त्याच्यामुळे आता यांना जळगाव फिरवते मी. हा दिवाळीच्या पुढे जायला बसलं का थोडंफार होऊ शकतं लेट. बघू आता किती दिवस आहे आम्ही अजून. नंतरचं माहित नाही. आम्ही आता संभाजीनगरला राहू का पुढं राहू. शक्यतो संभाजीनगरलाच राहू आम्ही असं वाटतं. पण आता ते यांच्या पोस्टिंगवर आहे आता. आमची पुढं पोस्टिंग लागते त्याच्यावर. पुढच्या महिन्यात 62 चालू आहे. आमचे पप्पा आता 62 वयाचे. 62 वयाचे आता. आता 61 पूर्ण आहे. आईचं पण आहे ना 62 सुरू आहे ना. तर चालू आहे. किती वय आहे ना आईचं 63 72. हा 1 वर्षांनी मोठी आहे. 72 ला 10वीची. आई 61ची. आई मोठी. मग आमच्या सासूबाई म्हणजे आई मोठ्या आहे. पार्कला जाऊ आणि ना वॉटर पार्कला जायचं ना लई सारे दिवस तो. आईपेक्षा 8 वर्ष लहान आहे. आता आम्ही लांडोरखुरीला ऊन लई आहे. खूप ऊन आहे. आता इतकं ऊन तापलंय ना बेकार. लांडोरखुरी गार्डन आपण पाणीच आहे. आजी तुमचं कोण आहे. ऊनच खूप आहे इथं. लांडोरखुरी पूर्ण सुकलंय. एवढं काही खास नाही राहिलं आता लांडोरखुरी गार्डन. देव पळू नको थांब. हे बघ कसं पालापाचोळा झालाय. सगळं सुकलंय म्हणजे असं एवढं काही खास वाटत नाही. तर फक्त पावसाळ्यात छान वाटतं. पण तरी म्हटलं चला बघून येऊ कसं आहे. म्हणजे एवढं भारी वाटत नाही सध्या तरी. एवढाच एक पॉइंट जरा बरा वाटते. इकडून नाही बाबू. आम्ही आलो होतो लांडोरखुरीला. आता बघितलंच तुम्ही काही व्हिडिओ. आणि आता एवढं बकवास आहे ना इथं. म्हणजे सगळं सुकलंय. काहीच चांगलं वाटत नाही. आणि बसलोय आता आम्ही दोघं तोंड धरून. इकडं मम्मी 100 रुपये घालून तिकीट भरून बसलो इथं. आणि पाहू शकता मागं काहीच नाही. एवढं ऊन भकास झालं सगळं. याच्यापेक्षा भाऊचं गार्डन हिरवगार आहे. एकदमच सुकलंय सगळं. ऊन तर एवढं भयानक आहे ना. घामच यायला लागला. तिकीट पण कमी आहे ना तिथं. तिकीटच नाही तिथं. ते फ्री आहे भाऊचं गार्डन. हे काय हे चांगलं पावसाळ्यात वाटतं. हे उन्हाळ्यात खूपच सुकलंय सारं पाला पाचोळा. यायचं असं मला लांडोरखुरीला पावसाळ्यात या. उन्हाळ्यात मग फायदा नाही काही. भार्गव गेला इकडे खेळायला पोर. अबे यार खाली कर ना. हवा हवे हवे. हा
हळू टेकू नको त्याला. हा टेकू नको फक्त. हळू थांब. इथून आहे बाळा. अरे नाही ढकलायचं नाही इथून ये. ढकलायचं नाही ये इथून. नो हा इथून खेळ. चल काय झालंय. देवांश नाही ढकलोय. ढकलायचं नसतं. ढकलायचं नाही. देवांश भार्गव फुल एन्जॉय. फुल काढून घ्यायचं. इकडे बघू शकतो भाऊचं गार्डन. हे तरी चांगलं दिसतंय त्या लांडोरखोर गार्डन पेक्षा. इथे हिरवं तरी सगळं. नाही तर ते लांडोरखोर गार्डन. हा बाई पण पाय ना दोघीच गेला. आम्हाला दोघींना ठेवलं इकडं आहे ना. हा हा ना गेलो असता मस्त. हा खा मस्त तांबडा पांढरा चालू आहे. सोलकढी मस्त पैकी. आणि इथं मला फोन केलाय ताट दाखवायला. रिसॉर्ट दाखव ना कसं आहे. आता रिसॉर्ट पप्पा म्हणतो आता आम्ही एमपीत चाललोय शनिवारी.